माणिकराव कोकाट यांच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर नार्वेकरांवर दबाव असल्याचा राऊतांचा आरोप. नैतिकता सरकारच्या आसपासही फिरकत नाही, धनंजय मुंडे. कोकाट यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला, तेच राठोड आता सत्तेत आहेत. नैतिकता भाजपच्या जवळ यायला घाबरते, राऊतांचा हल्लाबोल. बेळगावमध्ये एसटी चालकाला मारहाण झाल्याप्रकरणी कर्नाटकमधल्या बस फेऱ्या रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. मराठी लोकांवर हल्ला करणं चुकीचं, कर्नाटक सरकार चुकीचं वागतंय, संजय राऊतांची प्रतिक्रिया. सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका. शिंदेंना अटकेची भीती, त्यामुळे ते सीमा भागामध्ये गेले नाहीत, राऊतांचा टोला. एकनाथ शिंदे घाबरले असते तर गुवाहाटीला गेले असते का? उदय सामंतांचा संजय राऊतांना सवाल. शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राला मान्य आहे, दिल्लीच्या तख्तावर त्यांचा सन्मान. सामंतांचं राऊतांना प्रत्युत्तर. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं, मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. मराठी भाषिकांवर अत्याचार होता कामा नये, आम्ही मराठी लोकांसोबत, उदय सामंत यांचं वक्तव्य. कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय, त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात ये जा करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. सोलापुरातून कर्नाटकला कमी प्रमाणात वाहतूक, परिणामी सोलापूर एसटी स्टँडवर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. अनेक प्रवासी एसटी स्टँडवरती तात्कळत बसले. स्वारगेटहून कर्नाटकला जाणाऱ्या बस बंद. स्वारगेट डेपोतून कर्नाटक राज्यामध्ये 6 बस दिवसभरात ये जा करतात. पुण्यात कर्नाटकमधील बसला काळं फासलं. कर्नाटकमध्ये मराठी चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवभक्तांच्या माध्यमातून आंदोलन देखील करण्यात आलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार. पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी विजय गरजेचा. पाकिस्तानसाठी आजचा सामना करो किंवा मरोचा. भारतानं बांगलादेश विरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानं सेमीफायनल गाठण्यावर भारताचं विशेष लक्ष असेल. भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत वनडेमध्ये 135 सामने खेळवण्यात आलेत आणि त्यातले भारतानं 57 सामने जिंकलेत, तर पाकिस्ताननं 73 सामने जिंकलेत. तसंच 5 सामने अनिर्णित राहिलेत. त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे लक्ष. मुंबईतल्या शिवाजी पार्कमधील रमाकांत आचरेकर स्मारकाजवळ टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी क्रिकेटप्रेमी एकत्र. आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना, चाहत्यांची उत्सुकता शिगेला. भारत पाकिस्तान सामन्याचं काउंटडाऊन सुरू झालं असून क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला. लहानग्या क्रिकेटप्रेमींच्या भारतीय संघाकडून अनेक अपेक्षा. म्हाडाचं कोकण मंडळ सुमारे 2000 घरांसाठी लॉटरी काढणार. चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा यामध्ये समावेश. मुंबईजवळच्या वाढवण बंदराजवळ समुद्रामध्ये विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन. तसं झाल्यास समुद्रामध्ये बांधलेलं भारताचं हे पहिलं विमानतळ असेल. हाजी अली येथील पुलावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून टाकलेलं मास्टिक आवरण काढण्याची कार्यवाही सुरू. येत्या 1 ते 2 दिवसात नव्यानं डांबरीकरण केलं जाईल. एमएमआरडीएच्या बीकेसीतील आणखी 3 व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडांच्या ई लिलावाच्या निविदा खुल्या. निविदेनुसार बीकेसीत लवकरच ज्युपिटर किंवा फोर्टिसचं रुग्णालय तसंच डीवाय पाटील किंवा भारती विद्यापीठाचं महाविद्यालय उभं राहण्याची शक्यता. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद गती रेल्वे प्रकल्प तात्पुरता स्थगित. आर्थिक अडचणी, तांत्रिक समस्या आणि भूसंपादनातील अडथळे तसंच प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. होळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या 28 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय. विशेष गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड आणि मडगाव दरम्यान धावणार. गाड्यांचं आरक्षण सोमवारपासून सुरू होणार. पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाकडे नोंदणी करणं बंधनकारक केलं जाणार. शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारणी केली जात असल्यानं निर्णय. शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी 37 अंशांपार. पुढचे काही दिवस तापमान वाढतं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. यामुळे पहाटेचा जाणवणारा गारवा देखील आता नाहीसा झालाय.
महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास सुरू राहणार. 26 तारखेला पहाटे 4 वाजल्यापासून 27 तारखेच्या रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर सुरू राहणार. तसंच व्हीआयपी आणि इतर भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असेल. पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असल्याची भाविकांची तक्रार. मंदिरात येणाऱ्या भाविकांचे हाल होत असल्यानं संताप व्यक्त. कोल्हापूरमध्ये तब्बल 25 कोटींचा महाकाय रेडा उतरला. भीमा कृषी प्रदर्शनामध्ये रेडाला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी. रेड्याचं नाव आमदार असून त्याचं वय 4 वर्ष तर वजन 1.5 टन आहे. राज्य सरकारनं दुधाला अनुदान जाहीर केलेलं पण ते अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. अहिल्यानगरमध्ये 2,46,000 शेतकऱ्यांचं 224 कोटींचं अनुदान थकीत. सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पातील हेळवाग वनपरिक्षेत्रामध्ये 6 दिवस पर्यटनास बंदी. आजपासून 28 फेब्रुवारीपर्यंत प्राणीगणना असल्यानं प्रवेश बंदी. वनक्षेत्रपाल S.A. झोपळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 1 मार्चपासून मूर्तिकारांना मागतील तेवढी शाडूची माती उपलब्ध करून देण्यात येणार. न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी BMCचा निर्णय. भंडाऱ्याच्या एकोडीतील परीक्षा केंद्रावर एका कॉपी बहादरावर कारवाई. 12वीच्या गणित विषयाच्या पेपर दरम्यान भरारी पथकाची तपासणी. केंद्र संचालक आणि वर्गखोली पर्यवेक्षक यांच्यावर देखील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. वसईतील मधुबन परिसरात दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू. भिवंडीमध्ये भंगार गोदामाला आग. आगीमध्ये संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरो गाडीचा अपघात. 15 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्यातील कानशिवनी गावात गोवंश तस्करीच्या संशयावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहन पेटवलं. वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला. पुणे बंगळुरू महामार्गावर कारनं अचानक पेट घेतला. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.